छत्रपति संभाजीनगर महानगरपालिका चुनाव में शिवसेना ठाकरे गुट के उम्मीदवार सचिन खैरे ने प्रभाग क्रमांक 14 से शानदार जीत दर्ज की है। सचिन खैरे शिवसेना के वरिष्ठ नेता चंद्रकांत खैरे के भतीजे हैं। पिछले 2 चुनावों में हार के चलते खैरे परिवार की जीत की परंपरा टूट गई थी, लेकिन आज 10 साल बाद खैरे परिवार में फिर से जीत का गुलाल उड़ा है। जीत के बाद खैरे कार्यालय में जश्न का माहौल देखने को मिला, जहां कार्यकर्ताओं ने ढोल नगाड़ों के साथ खुशी मनाई। इस मौके पर चंद्रकांत खैरे ने बयान देते हुए कहा कि संकट आते रहते हैं, लेकिन उन्हें पार कर आगे बढ़ना ही राजनीति है। लेकिन मुंबई में मराठी आदमी ने दोनों ठाकरे भाइयों को 75 सीटें दी है। ठाकरे खत्म नहीं होते, वे फिर मजबूती से खड़े होंगे और महाराष्ट्र में एक बार फिर ठाकरे राज आएगा। पुतणे विजय झाले, तुमच्या घरात 10 वर्षानंतर गुलाल पडतो काय? सतत 1988 पासून गुलाल यायचा। 88, 90, 95, 99, त्याच्यानंतर मग 2004, 2009, 2014 असं सतत गुलाल पडत गेला। पण 2019ला त्या ठिकाणी पराभव झाला, काही लोकांनी पराभव केला। परत आता सुद्धा यावेळेसही पराभव केला। 2 पराभव झाल्यानंतर आज आमच्याकडे गुलाल शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आज परत एकदा सचिनच्या रूपाने का होत नाही, गुरुमंडीचा नगरसेवक, प्रभागाचा नगरसेवक म्हणून का होत नाही, आज आमच्या इथे गुलाल आला पडला अंगावर, हे आनंदाची बाब आहे। अनेक संकट आली होती तुमच्यावर, त्यावेळेस कोणतं संकटाला तुम्ही फेस केलं आणि यशस्वी झाले? हे संकट असे अनेक येत राहतात। संकटाचे मुकाबला करायचं काम करायचं आणि ते संकट पार करायचं। काय सांगाल, पक्षाचे नगरसेवक कमी आले? आपल्या पक्षाला जे अपेक्षित यश होतं ते मिळालं? ठीक आहे, ते अपेक्षित यश न मिळणं मी सकाळपासून दुःखी आहे। मुंबई सुद्धा आम्हाला वाटलं मुंबई आपली येईल। 2 भावांनी खूप जबरदस्त काम केलं, तरी मराठी माणसांनी जवळ 75 जागापेक्षा जास्त जागा 2 भावांना दिल्या। हे काही कमी नाही आहे। हे लोक भाजपवाले किंवा बाकी शिंदेवाले म्हणे यांचे काहीच येणार नाही, यांना काही होणार नाही, संपले ठाकरे संपले, पण ठाकरे संपले नाही। ठाकरे परत मजबूतीने उभे आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणार आणि तेही आम्ही दाखवून देणार की महाराष्ट्रामध्ये परत एकदा ठाकरे राज्य येईल म्हणजे येईल।